आज आपण पुन्हा नव्याने भारताचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतो. भारताचा इतिहास समजून घेताना आपण ज्या विविध गोष्टींवर भर दिला, ज्या विविध साम्राज्य समजून घेतली, त्यामध्ये दोन महत्त्वाचे मोठे साम्राज्य होते. एक होतं मौर्यन साम्राज्य आणि दुसरं होतं गुप्ता साम्राज्य. आणि नंतर आपण गुप्तोत्तर काळाच्या संदर्भात ज्या ज्या काही विविध डायनेस्टीज किंवा एक राज्यव्यवस्था उभ्या राहिल्या त्याचाही आढावा आपण घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि या सगळ्यांमध्ये आपल्याला असं दिसून आलं की भारतातल्या म्हणजे प्राचीन भारतातल्या ही अत्यंत दोन महत्त्वाची साम्राज्य होती की ज्यांनी एक वेगळ्या पद्धतीने हा संपूर्ण उत्तरी भारत एका अंमलाखाली एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे याला साम्राज्य असं म्हटलं गेलं. परंतु या सगळ्या घडामोडींमध्ये आपण प्रामुख्याने भारताचा राजकीय इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मौर्य कालखंडापासून ते गुप्ता कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंडातल्या विविध राजकीय घडामोडी आणि उत्तर भारत हे कशा पद्धतीने राजकीय व्यवस्थेचं केंद्र बनत गेलं होतं अशा पद्धतीच्या चर्चा विमर्श आपण आतापर्यंत केला. आणि हा परिप्रेक्ष्य किंवा भारताचा इतिहास या राजकीय परिप्रेक्षकातून समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं होतं. कारण त्यामुळे एक उपजत किंवा ज्याला एक अंतर्निहित इतिहासाची जाणीव या सगळ्यांमध्ये म्हणजे जे जे काही प्राथमिक संसाधनं स्त्रोतरी साधनं आपण वापरली त्याच्यातून जी उभी राहिली तर त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन्स किंवा त्याचं पर्यावरण किंवा त्याचं प्रत्यक्ष अभिव्यक्ती आपल्याला या राजकीय इतिहासामध्ये आढळून आलेलं दिसून येते. म्हणजे उदाहरणार्थ हा सगळा जो भारताचा इतिहास आहे किंवा एक नक्षलमध्ये बोलायचं झालं तर हा संपूर्ण राजकीय परिप्रेक्षातून बघितलेला भारताचा इतिहास होता. त्याच टप्प्या म्हणजे आताच्या या टप्प्यामध्ये आपण आपला जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाचं जे केंद्र आहे ते फक्त बदलणार आहोत आणि भारताच्या आर्थिक इतिहासाच्या संदर्भात या धड्यामध्ये काही गोष्टी उलगडून सांगता येतील किंवा काही गोष्टींवर प्रकाशित टाकता येतो का असा एक प्रयोग किंवा असं एक बघणं अपेक्षित आहे. त्यामुळे भारताचा इतिहास समजून घेताना आपण समुद्रगुप्त स्कंदगुप्त यांचे साम्राज्य आणि नंतरच्या काळामध्ये कनौज मथुरा आणि इतर जे काही छोट्या छोट्या सिटी सेंटर्स उभी राहिली त्याचा आढावा आपण घेतला. जसं ही दोन महत्त्वाची साम्राज्य कुठल्या तरी एका सामाजिक आणि राजकीय विशेषतः आर्थिक पार्श्वभूमीवर उभी राहताना आपल्याला दिसली होती. जसं की मौर्य साम्राज्य जेव्हा उभं राहिलं तेव्हा त्या काळात 16 महाजनपदांचा भूप्रदेश खरं तर मौर्य साम्राज्याच्या अंतर्गत आला. त्याच पद्धतीने गुप्ता साम्राज्य म्हणून जेव्हा उभं राहिलं तेव्हा गुप्तांनी विशेषतः चंद्रगुप्त मौर्य यांनी ह्या सगळ्या उत्तरी भारतांवर आपला प्रभाव टाकला होता आणि जे राजे किंवा ज्या लोकल डायनेस्टी किंवा जे लोकल चिफडम्स होते की जे गुप्ता साम्राज्याशी जोडून घेण्यासाठी असहमत होते किंवा तयार नव्हते तर त्यांच्याशी सरळ लढाया गुप्त साम्राज्याने केल्या आणि त्यांना मांडलिक बनवल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आणि म्हणजे दुसरा जो दृष्टिकोन आर्थिक परिप्रेक्षकातून जर बघायचा असला तर हा पुन्हा उत्तरी भारतातला म्हणजे शेती केंद्रित आणि उपजाऊ अशा जमिनीच्या आधारावर उभं राहिलेलं साम्राज्य. त्याच्यावर जसे 12 विविध प्रकारच्या जमिनीचे खंड आपण अभ्यासले होते जे विविध प्रकार अभ्यासले होते की ज्यामुळे गुप्ता आणि गुप्तोत्तर साम्राज्याच्या संपूर्ण भूराजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर प्रकाशित टाकण्यात आला होता. त्याच पद्धतीने त्या काळातली जी स्थिर अर्थव्यवस्था आहे त्या स्थिर अर्थव्यवस्थेचा सुद्धा मोठा हातभार हे साम्राज्य उभं राहण्यासाठी लागलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून त्या आर्थिक स्थैर्यामुळेच खरं तर गुप्ता साम्राज्याचा कार्यकाळ हा भारताचा सुवर्णयुग म्हणून गणला गेला होता. कारण त्या काळात सुवर्ण टंका पाडल्या गेलेल्या होत्या किंवा सुवर्ण नाणी निर्माण केलेली होती गुप्ता साम्राज्याच्या काळामध्ये. आणि खरं तर गुप्तांनी जी सुवर्ण नाणी पाडली ते खरं तर प्रगतीचं आर्थिक उन्नतीचं प्रतीक म्हणून गणलं गेलं आणि त्यामुळेच खरं तर गुप्ता साम्राज्याच्या स्थैर्य आर्थिक स्थैर्य त्याच्या सोन्याची नाणी आणि हा संपूर्ण उत्तरी भारत एका राजकीय क्षेत्राखाली आणल्यामुळे या संपूर्ण काळामध्ये एक स्थैर्य लाभलं समाजाला सुद्धा आणि त्याच्यामुळे तो स्वर्णयुग म्हणून ओळखला गेला.
परंतु त्याच काळाच्या परिप्रेक्षकामध्ये समांतरपणे म्हणजे त्यातला राजकीय गाभा म्हणजे राजकीय घडामोडी आणि राजकीय राजघराण्यांच्या वंशावळीचा आधार जर सोडला तर समाज म्हणून अर्थव्यवस्था म्हणून कुठल्या पद्धतीचे राजकीय बदल घडत होते तर त्या राजकीय बदलावर प्रकाशित होत टाकणं हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्दिष्ट किंवा परिप्रेक्ष्य या आजच्या व्याख्यानाचा आहे. त्यामुळे खरं तर गुप्तोत्तर कालखंडामागचा म्हणजे आपण जे आताचा जो ज्या आर्थिक भारताच्या इतिहासाच्या संदर्भात प्रकाशित होत टाकणार आहोत तोही पुन्हा 6व्या ते 9व्या शतकाच्या कार्यकाळाच्या संदर्भात या उत्तरी भारतामध्ये कशा पद्धतीने जमिनीचे व्यवहार आणि इतर पद्धतीच्या व्यापार आणि वाणिज्यिक घडामोडी घडत होत्या या संदर्भात आपण काही मूलभूत तथ्य समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे या संदर्भात किंवा या दीर्घ प्रस्तावनेसह आपल्याला आपला जो आत्ताचा धडा आहे त्याचं नाव आहे व्यापार आणि शहरीकरण. सो तो व्यापार आणि शहरीकरण या खरं तर हे जे काही युनिट 10 आहे खंड 3 यामधलं तर या टायटलवरूनच आपल्याला एक काहीतरी गोष्टीचा सुगावा लागतो की आपण या कार्यकाळाच्या संदर्भात म्हणजे जो राजकीय इतिहास आपण समजून घेतला त्याच्या समांतरपणे अर्थव्यवस्थेमध्ये काय बदल होत होते आणि प्रामुख्याने व्यापार केंद्रित काय बदल होत होते अशा पद्धतीच्या गोष्टीचा धांडोळा घेणं आपल्याला आवश्यक आहे. दुसरी म्हणजे खरं तर या दोन संकल्पना आपण प्राचीन भारताच्या संदर्भात समजून घेण्याचा प्रयत्न करणार. एक म्हणजे व्यापार म्हणजे व्यापाराचे जे इतर सिद्धांत आहेत म्हणजे आधुनिक आणि या सगळ्या संदर्भातले तर ते आधुनिक सिद्धांताच्या ऐवजी प्राचीन भारतामध्ये व्यापाराच्या ची समज नेमकी कशी होती, कोणत्या वस्तूंचा व्यापार केला जात होता, कुठल्या पद्धतीची व्यापारी मूल्य प्रत्येकाने पाळली जावी असं अपेक्षित होतं किंवा असं धर्मग्रंथांमध्ये किंवा इतर तत्कालीन जे काही स्मृती ग्रंथ आणि इतर गोष्टी होत्या त्याच्यामध्ये उल्लेख आढळतो. आणि या सगळ्याच्या अगोदरच अर्थनीती म्हणून कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आपल्याला प्रकाशित होत पडलेला जो अतिप्राचीन म्हणजे मौर्य काळाच्या संदर्भामध्ये. त्यामुळे भारतामध्ये जशी एक ऐतिहासिक जाणीव अस्तित्वात होती तशीच पद्धतीने एक आर्थिक नीती किंवा अर्थव्यवस्थेच्या संदर्भात सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं काटेकोर नीती नियमन आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आणि इतर आर्थिक बाबींसंदर्भात भाष्य करणाऱ्या इतर धर्मग्रंथ आणि धर्म आणि शहरीकरणाच्या संकल्पना सुद्धा आपल्याला समजून घेणं या माहिती अपेक्षित आहे. त्याचबरोबर खंड 3 किंवा ब्लॉक 3 याच्यामधला जो एक मुख्य शीर्षक आहे ते आहे मध्ययुगीन भारतातील संक्रमण. खरं तर ज्या काळाच्या संदर्भात आपण व्यापार आणि शहरीकरण समजून घेतो ते प्रत्यक्षपणे त्याला तोपर्यंत मध्ययुगाला सुरुवात झालेली नाही. परंतु मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या सुरुवातीच्या टप्प्याची पार्श्वभूमी त्या मध्ययुगीन भारताची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातलं व्यापार आणि शहरीकरण समजून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्या खंड 3 मध्ययुगीन भारतातील संक्रमण खरं तर मध्ययुगीन भारताची पार्श्वभूमी आणि त्यातलं युनिट क्रमांक 10 व्यापार आणि शहरीकरण हा आपला आजचा प्रमुख धडा असणार. तर यामध्ये आपण जसा आपला एक नेहमीचा साचा आहे एखादी हा सगळा धडा किंवा हा सगळं प्रकार समजून घेण्याचा त्या परिप्रेक्षकामध्येच आपण हा संपूर्ण व्यापार आणि शहरीकरण या दोन ज्या महत्वाच्या संकल्पना प्राचीन भारताच्या संदर्भातल्या आणि मध्ययुगीन भारताच्या पार्श्वभूमी म्हणून उदयाला आल्या होत्या त्याच्यावर भाष्य करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्यामुळे खरं तर नेमकी उद्दिष्ट या प्रकरणाची या धड्याची काय म्हणजे हा धडा संपूर्णपणे समजून घेतल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी किंवा आपण जो अभ्यास करणारी माणसं आहोत त्यांनी नेमकं काय याच्यातून शिकणं अपेक्षित आहे त्या संदर्भातल्या बऱ्याचशा उद्दिष्टांचं की जे 3 ते 4 उद्दिष्ट आपण डिफाईन केलेली आहेत किंवा आपण अधोरेखित केलेली आहेत तर ती आपल्याला याच्यातून उमजतील. परिचय म्हणून पुन्हा गुप्तोत्तर कालखंडाचा कालखंड आणि मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीचा जो काही टप्पा आहे तो टप्पा म्हणजे तो कार्यकाळ हा खरं तर म्हणजे त्या कार्यकाळाच्या संदर्भात आपण व्यापाराची संकल्पना आणि शहरीकरणाची संकल्पना समजून घेणं अपेक्षित आहे.
आणि यामध्ये आपण खरं तर म्हणजे व्यापार म्हटला तर प्रत्येक गोष्टीला म्हणजे काही गोष्टींचं म्हणजे एखाद्या उत्पादित वस्तूंचं खरेदी विक्री संदर्भातले व्यवहार असं एक आपल्याला जी रूढ समज आहे ती तशाच पद्धतीची समज आपल्याला प्राचीन भारतामध्ये सुद्धा आढळून येते. परंतु ज्या म्हणजे गुप्तोत्तर कालखंडामध्ये समाजव्यवस्थेमध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आपल्याला दिसून येतात. तर त्या बदलामुळे व्यापाराचं स्वरूप आणि शहरीकरणाचा अवतार आपल्याला बदललेला दिसून येतो. म्हणजे शहरांची वाढ सुद्धा या काळामध्ये होताना दिसते, की ज्या म्हणजे जर समजा व्यापार हा वृद्धिंगत असेल, व्यापार हा समृद्ध असेल, व्यापार हा मोठ्या प्रमाणात जर राज्यव्यवस्थेसाठी महसूल गोळा करणारा असेल, महसूल करून देणारा असेल, त्याचबरोबर ह्या सगळ्या घटना, घडामोडी आपल्याला काही व्यापाराची केंद्र उभी राहण्यासाठी म्हणून मदतगार ठरतात. जी व्यापाराची केंद्र आहेत हळू-हळू त्यांचं परावर्तन आपल्याला शहरांमध्ये होताना दिसतं. ओके. म्हणजे अगोदरचे जे काही इतिहास समजून घेताना आढळले होते, खरं तर ते त्या काळातले राजकीय केंद्र म्हणून उभे राहिलेले आपल्याला दिसून येते. परंतु आता ज्या शहरांचा उल्लेख आपण करणार आहोत या धड्यामध्ये, ती खरं तर आर्थिक केंद्र, व्यापारी केंद्र म्हणून त्याचा उदय आपल्याला होताना दिसतो. ज्यामध्ये कनौज आहे, ज्यामध्ये प्रतिष्ठान आहे, ज्यामध्ये पैठण आहे म्हणजे महाराष्ट्रातलं बरोबर. नाशिक आहे. ओके. आणि याचबरोबर इतर तामिळनाडूतले काही महत्त्वाची शहरं आहेत, उत्तर भारतातली महत्त्वाची शहरं आहेत. ही सगळी या संदर्भातल्या म्हणजे गुप्तोत्तर कालखंडाच्या समांतरपणे एक सिटी सेंटर्स किंवा व्यापारी शहरांची केंद्र म्हणून उभी राहताना आपल्याला दिसतात. आणि गुप्त साम्राज्य लयाला गेल्याच्या नंतर किंवा त्याचं विकेंद्रीकरण झाल्याच्या नंतर एक वेगळ्या पद्धतीच्या ऐतदेशीय अशा सामाजिक व्यवस्थांचा उदय म्हणजे छोट्या-छोट्या विभागांमध्ये, युनिटमध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. त्याच पद्धतीने गुप्त काळखंडापर्यंत समाज ज्या श्रेणी मध्ये विभागला गेलेला होता, त्या श्रेणींचं स्वरूप सुद्धा आपल्याला बदलताना दिसतं. आणि त्याच्यानंतर शहरं की ज्याला आपण खरं तर निगम म्हणायचो, त्या निगमांचा फॉर्म तर त्याचा आकार आणि स्वरूप सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये बदलतं. त्यामुळे या सगळ्या इसवी सन पूर्व 6व्या ते इसवी सन पूर्व 9व्या शतकाच्या दरम्यानच्या काळामध्ये व्यापार, वाणिज्य, दळणवळण, ट्रान्सपोर्ट किंवा या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत किंवा ज्या पद्धतीचे दृष्टिकोन उभे राहत आहेत, त्या दृष्टिकोनाची चर्चा आपण या याच्यामध्ये करणार अपेक्षित आहे. आता व्यापार आणि शहरीकरण म्हणजे काय? खरं तर रूढार्थाने किंवा बाळगोतपणे आपण जर असं म्हटलं गेलं, की प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी देवाण-घेवाण झाली म्हणजे काहीतरी व्यापार झाला. परंतु व्यापाराच्या ज्या प्राचीन भारताच्या संकल्पना होत्या, त्या खरं तर कॅश क्रॉप म्हणजे रोखीशी संबंधित नंतरच्या काळात जरी सुरू झालेल्या असल्या, तरी सुरुवातीच्या काळात त्या रोखीशी संबंधित नव्हत्या. तर व्यापाराच्या संकल्पना ह्या देवाण-घेवाणीशी संबंधित होत्या. एखाद्या उत्पादित वस्तूची देवाण-घेवाण कुठल्यातरी दुसऱ्या वस्तूच्या देवाण-घेवाणीच्या संदर्भात घडणे अशा पद्धतीच्या व्यापाराची त्याचं ट्रान्झॅक्शन्स किंवा त्याची चलन अशा पद्धतीचं घडलेलं आपल्याला प्राचीन भारतामध्ये दिसून येतं. आणि त्याचे काही उल्लेख आपल्याला या संदर्भात म्हणजे ज्या काळाच्या संदर्भात आपण व्यापार आणि शहरीकरण समजून घेतो, त्या संदर्भात आपल्याला अशाच पद्धतीचे प्रारूप, आकृतिबंध व्यापाराच्या संदर्भातले दिसून येते. की ज्याला इंग्रजीमध्ये बार्टर सिस्टम्स असं म्हटलं गेलं, की अ, की ज्यामध्ये देवाण-घेवाण ही म्हणजे कमोडिटी क्रयवस्तू म्हणून जेव्हा एखादी वस्तू दिली जाते, त्या बदल्यात कुठलीही रोख न घेता त्या व्यक्तीकडे किंवा त्या समूहाकडे किंवा त्या सामाजिक युनिटकडे असलेली दुसरी उपयोगी वस्तू याची देवाण-घेवाण करणं अशा पद्धतीचे रोखीचे व्यवहार होण्याच्या अगोदरच्या प्रथा आपल्याला दिसून येतात. काही प्रमाणात गुप्त आणि इतर काही महत्त्वाच्या साम्राज्यांमध्ये रोखीचे व्यवहार सुरू केल्याचे सुद्धा आपल्याला दाखले दिसून येतात. म्हणजे एखादी क्रयवस्तू आपल्याला हवी असल्यास त्या बदल्यात आपण रोख रक्कम अदा करणे अशा पद्धतीने व्यापाऱ्यांमधलं चलन किंवा ट्रान्झॅक्शन्स घडलेलं आपल्याला दिसतं किंवा अशा पद्धतीचा व्यापाराची अंतिम परिणती अशा पद्धतीच्या चलन व्यवहारांमध्ये आढळून आलेले दिसून येतं. तर तशाच पद्धतीचे काही ठिकाणी रोखीच्या संदर्भामधले व्यापारी चलन-वलन आणि काही ठिकाणी या बार्टर सिस्टमच्या अंतर्गत येणारे चलन-वलन आपल्याला दिसतात. परंतु प्रामुख्याने
भारत हा ज्या महत्वाच्या गोष्टींसाठी ओळखला जायचा, त्यामध्ये मसाल्याचे पदार्थ आहेत, त्यामध्ये अत्यंत महत्वाची हस्तिदंत आहेत, त्यामध्ये काही महत्वाचे प्रेस्टिजियस स्टोन आहेत, हिरे आहेत, माणिक मोती आहेत. अशा पद्धतीच्या काही नैसर्गिक संसाधनं आणि यांनी भारताचा हा भूप्रदेश हा पट्टा किंवा इन जनरल पूर्ण अखिल भारत सुद्धा समृद्ध होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या मसाल्याच्या पदार्थांची आणि इतर गोष्टींची गरज हे खरं तर मध्यपूर्व आणि प्रामुख्याने युरोपियन संदर्भामध्ये जे विशेषतः बेझंटाईन साम्राज्य, रोमन साम्राज्याच्या संदर्भात जो काही देवाणघेवाण झालेली आपल्याला दिसून येते मध्य एशियाच्या मार्गाने वगैरे, त्यामध्ये मसाल्याच्या याला मोठ्या प्रमाणात मागणी असलेली दिसून येते, की ज्याच्यामुळे आपल्याला परराष्ट्रीय धोरण हे खरं तर आर्थिक घटकांवर सुद्धा कसं अवलंबून होतं, अशा पद्धतीचा अन्वयार्थ काढण्यासाठीचा एक जागा आपल्याला मिळते. त्यामुळे प्राचीन भारताच्या संदर्भामध्ये व्यापाराची व्याख्या ही खरं तर दोन्ही पद्धतीने होती. एक रोखीच्या मोबदल्यात एखादी क्रयवस्तूची देवाणघेवाण करणे किंवा वस्तूचाच विनिमय म्हणून वापर करत क्रयवस्तूची देवाणघेवाण करणे. अशा पद्धतीने व्यापाराची व्याख्या किंवा व्यापाराचा स्वरूप आपल्याला असलेलं दिसून येतं. आता शहरीकरणाच्या संदर्भामध्ये आपण प्राचीन भारताच्या संदर्भात जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की प्राचीन भारतातील शहरं ही सुरुवातीला राजकीय केंद्र म्हणून उभी राहताना आपल्याला दिसतात. नंतरच्या काळात जेव्हा किंवा ज्या भूप्रदेशांमध्ये व्यापार वृद्धिंगत झाला आणि व्यापाराच्या आसपास दळणवळणाची साधनं, इतर कच्च्या मालाचा पुरवठा करणारे व्यापारी आणि तो उत्पादित असलेल्या मालाच्या संदर्भात देवाणघेवाण करण्याच्या इतर पद्धती याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही वाणिज्यिक क्रियाकलाप आहेत, तो आपल्याला कुठल्यातरी महत्त्वाच्या की जिथे भांडवल उपलब्ध आहे, ज्यामध्ये पाण्याची सोय आहे, ज्यामध्ये इतर राजकीय पाठबळ मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने अशा वाणिज्यिक ॲक्टिव्हिटीजचं चा भडीमार किंवा वाणिज्यिक ॲक्टिव्हिटी वाढलेल्या दिसतात आणि त्या वाणिज्यिक ॲक्टिव्हिटी या खरं तर सेंटर किंवा ते व्यापाराचं केंद्र म्हणून उदयाला आलं. आणि व्यापाराचं केंद्र एकदा झाल्याच्या नंतर त्याला लागणारा कच्चा माल, त्याला लागणारे कामगार आणि त्याला लागणारे इतर महत्त्वाच्या घटकांमुळे त्या सगळ्या आसपासच्या प्रदेशांमध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा विकास आणि लोकसंख्येची घनता सुद्धा आपल्याला दिसून येते आणि अशा पद्धतीने शहरांचा उदय सुद्धा आपल्याला. त्यामुळे या काळामध्ये अत्यंत नामवंत किंवा बऱ्याच वेळा उल्लेख केलेले हस्तिनापूर, पैठण, नाशिक, कनौज आणि इतर महत्त्वाची शहरं ही खरं तर व्यापारी केंद्र म्हणून उदयाला येतात. आणि याचा खरं तर व्यापार आणि दळणवळणाचा कसा संबंध होतो त्याच्यावर आपण प्रकाशझोत टाकणार आहोत. त्याच पद्धतीने आपण व्यापाराच्या संदर्भात आणि शहरीकरणाच्या संदर्भात म्हणजे कालखंडाच्या संदर्भात आपण एक डिमार्केशन लाईन किंवा एक रेखा खेचणार आहोत की 6व्या शतकानंतरचा व्यापारांमध्ये किंवा वाणिज्यिक गतिविधींमध्ये झालेला बदल आणि 6व्या शतकापूर्वीचा असलेला बदल या संदर्भातलं काही भाष्य करणं आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे 6व्या शतकापूर्वीच्या व्यापाराचा संदर्भ जर आपल्याला घ्यायचं म्हटलं तर भारताचे इतर राष्ट्रांशी किंवा इतर जागतिक भूप्रदेशांशी असलेले संबंध त्यावर भाष्य करणं किंवा त्यावर प्रकाशझोत टाकणं गरजेचं आहे. कारण भारताचे किंवा या सगळ्या भूपट्ट्याचे विशेषतः उत्तर भारताच्या संदर्भात ज्या काही राजवटींचा उदय झाला त्याचे संबंध आपल्याला दक्षिण एशिया, चीन आणि बेझंटाईन साम्राज्य याच्याशी असलेले दिसून येतात. त्यामुळे म्हणजे जुन्या काळामध्ये 6व्या शतकाच्या पूर्वी चीन आणि इतर देशांना जोडणारा एक सिल्क रूट म्हणून गणला गेला किंवा ज्याला अत्यंत म्हणजे सिल्क रूट या नावाने त्याचं मराठी भाषांतर आपल्याला सध्या करता येणार नाही, पण सिल्क रूट म्हणूनच तो ओळखला गेला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्या सिल्क रूटने खरं तर तो व्यापारी मार्ग म्हणूनच गणला गेला की ज्याने चायना आणि तत्सम त्याच्या पेरिफेरीमध्ये येणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या वाणिज्यिक केंद्रांना जोडण्याचं काम केलं. आणि या सिल्क रूटमुळेच एक वेगळ्या पद्धतीचं साम्राज्य, एक वेगळ्या पद्धतीचं भांडवलाचा संचय आपल्याला चीन आणि जे या सिल्क रूटशी संबंधित होते त्याच्यामध्ये म्हणजे ओरिजिन कंट्रीज आणि डेस्टिनेशन कंट्रीज सुद्धा त्याच्यामध्ये त्याचा नफा झालेला किंवा त्याचा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु 6व्या शतकापर्यंत सिल्क रूट, मध्यपूर्वेशी असलेले व्यापारी संबंध आणि त्या काळात असलेल्या प्रेस्टिजियस स्टोन्स, मसाल्याचे पदार्थ
याच्या व्यापारांमध्ये इसवी सन 6व्या शतकाच्या नंतर एक वेगळा महत्त्वाचा आमूलाग्र असा बदल घडून आलेला आपल्याला दिसून येतो. नक्की. परंतु गुप्तोत्तर कालखंड म्हणजे गुप्त काळापर्यंत सुद्धा म्हणजे आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं आर्थिक स्थैर्य जे दिसून येतं ते नंतरच्या काळामध्ये म्हणजे त्याची खरं तर सुरुवात गुप्तांपासूनच सुरू होते. त्याचं विघटन किंवा या सगळ्या व्यापार, उदीम आणि शहरीकरणाची जी काय वाढ झाली होती, त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची घसरण आपल्याला नंतरच्या काळामध्ये दिसून येते. आणि त्या घसरण ही खरं तर 10व्या-11व्या शतकापर्यंत चालू असलेली दिसून येते. पुन्हा एक वेगळ्या पद्धतीचं पुनरुज्जीवन नंतरच्या काळामध्ये या सगळ्या व्यापार, उद्यम आणि शहरी केंद्रांचं झालेलं आपल्याला दिसून येते. परंतु ऐतिहासिक तथ्य म्हणून आपल्याला पहिल्यांदा हे लक्षात ठेवायला हवं, इसवी सन पूर्व 6व्या ते 9व्या शतकापर्यंत या व्यापार आणि शहरीकरण या 2 संकल्पनांच्या भोवती हा सगळा घडामोडी घडत होत्या. आणि त्या गुप्तोत्तर कालखंडाला पासून खरं तर व्यापार आणि उद्यमाच्या लयाला सुरुवात झाली. कारण एक प्राचीन सुवर्णयुग किंवा हिंदू साम्राज्य म्हणून जे गुप्त साम्राज्य ओळखलं गेलं. परंतु लेटर गुप्ताज किंवा नंतरचे जे गुप्ता होते त्यांना हे सगळं वैभव, हे सगळं साम्राज्य फार टिकून धरता आलं नाही. आणि गुप्ता कालखंडामध्येच खरं तर आर्थिक स्थैर्य नंतरच्या काळामध्ये डबघाईला आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे जे गुप्त साम्राज्य हे सुवर्ण नाणी पाडण्यासाठी प्रसिद्ध झालेलं होतं, ते नंतरच्या काळात स्कंदगुप्त आणि इतर जे शेवटचे राजे होते त्यांनी खरं तर चांदीच्या नाणं पाडण्यावरची वेळ त्यांच्यावर आलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे ही जी काही सगळी लक्षणं आहेत किंवा हे सगळ्या जे काही ऐतिहासिक तथ्य आहेत, हे आपलं जे काही महत्त्वाचं आर्ग्युमेंट आहे की नंतरच्या काळामध्ये म्हणजे गुप्तोत्तर कालखंडामध्ये व्यापार, उदीम आणि शहरीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते. तर त्यामुळे त्याचंच खरं तर उदाहरण आपल्याला या गुप्तोत्तर कालखंडामध्ये ज्या पद्धतीची चांदीची नाणी पाडण्यात आली, सुवर्ण नाण्याऐवजी, तर त्याच्यावरून ते आपल्याला समजून घेता येणं शक्य आहे. आणि इतर जी महत्त्वाची शहरं होती, की जी व्यापारी शहरं, ते व्यापारासंदर्भातली शहरं म्हणून ओळखली गेली होती. त्यामध्ये नंतरच्या काळात बदललेल्या ज्या काही मार्ग होते, सिल्क सिल्क रूट किंवा नवीन मार्गांचा उदय झाला आणि इतर कारणांमुळे आपल्याला त्या शहरीकरणांमध्ये सुद्धा घट झालेली दिसून येते आणि एक वेगळ्या पद्धतीचं विकेंद्रीकरण त्या शहरांचं होताना आपल्याला दिसून येतं. परंतु ही सगळी जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेसंदर्भातली काही समीक्षा सुद्धा आहे. म्हणजे नेमकी ही घट होण्याची इतिहासकारांमध्ये काही त्यांनी स्वतः तयार केलेली, बाळगलेली आहेत. ती तथ्य आधारित अशी काही कारणं आहेत. म्हणजे उदाहरणार्थ या प्रक्रियेच्या संदर्भातली टीका किंवा समीक्षा सुद्धा आपल्याला त्याचा ढाढोळा घेता येईल. विशेषतः या संदर्भामध्ये आपल्याला आर्यश शर्मा हे जे काही रामशरण शर्मा हे जे काही महत्त्वाचे भारतीय इतिहासकार होते, त्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला म्हणजे ते खरं तर या घटीची, या व्यापारामधल्या घसरणीची एक वेगळी कारणं देताना आपल्याला दिसतात. परंतु ते कारणं देत असताना सुद्धा त्याला प्रतिरोध किंवा त्याला प्रतिकार किंवा त्याला एक वेगळ्या पद्धतीचा रिस्पॉन्स आपल्याला इतर महत्त्वाचे इतिहासकार सुद्धा देताना दिसतात. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेबद्दल सुद्धा एक समीक्षा, एक सांगोपांग विश्लेषण आपल्याला आर्य शर्मा आणि इतर त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये आढळून येताना दिसतं. त्यामुळे गुप्तोत्तर कालखंडामध्ये सुरू झालेला व्यापार, उदीम आणि दळणवळणाचा ऱ्हास आणि पर्यायाने शहरीकरणाच्या प्रक्रियेत झालेली घट याला पुन्हा एक नवसंजीवनी, एक नवीन पद्धतीच्या राजकीय आणि आर्थिक प्रक्रियेतून आपल्याला नंतरच्या काळामध्ये विशेषतः 10व्या शतकानंतर झालेली आपल्याला दिसून येतं. आणि पुन्हा नव्याने व्यापार आणि व्यावसायिक याचं पुनरुज्जीवन सुरू झालेलं आपल्याला दिसतं, की ज्यामुळे पुन्हा एक नव्या पद्धतीने शहरांची भरभराट, फक्त याच्यामध्ये त्या शहरांचं स्थळ म्हणजे जुन्या शहरं जाऊन एका वेगळ्या पद्धतीची नवीन शहरं, आधुनिक शहरांचा उदय आपल्याला या प्रक्रियेमध्ये झालेला दिसून येतो. त्यामुळे खरं तर हा संपूर्ण परिप्रेक्ष्य आहे व्याख्यानाचा. तर प्रामुख्याने हा सगळा परिप्रेक्ष्य नीट म्हणजे तथ्यांच्या आधारात जर आपण समजून घेतला, तर आपल्याला प्रामुख्याने काही गोष्टी याचं नीट आकलन होईल. आणि त्या नीट आकलन करणारे जे काही महत्त्वाचे बिंदू आहेत, ते खरं तर ते बिंदू हे ह्या धडा समजून घेण्याच्या मागचे उद्दिष्ट म्हणून घेतले गेलेले आहे.
म्हणजे आपण पूर्णपणे जर नीट समजून घेतला म्हणजे हे जे जे काही दीर्घ प्रस्तावनेच्या अंतर्गत काही महत्त्वाचे भाष्य काही महत्त्वाचे स्टेटमेंट्स मी करण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भामध्ये आपल्याला अत्यंत अजून 3 ते 4 महत्त्वाच्या पॉइंटशी किंवा बिंदूंची चर्चा करणं अपेक्षित आहे. एक म्हणजे हा या धड्यामध्ये आपण जर नीट समजून घेतला तर आपला भर हा खरं तर जमिनीची किंवा जमिनीच्या निधीची उपलब्धता नेमकी कशी होती भारतामध्ये म्हणजे लँड ग्रँट्स ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं त्या लँड ग्रँट संदर्भातली नेमकी काय स्थिती होती त्याच्यातून येणारा महसूल याचा फायदा नेमका कोणाला होत होता आणि नेमकं राज्यव्यवस्थेने अशा पद्धतीच्या लँड ग्रँट्स का सुरू केल्या त्याचे प्राईम बेनिफिशियरी हे नेमके कोण आहे या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला होणं अपेक्षित आहे. त्यामुळे प्रामुख्याने भारतातले शहरीकरण आणि वाणिज्यिक धोरण व्यापार हा शेतीभोवती आधारित असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भारत हा शेतीप्रधान किंवा हा सगळा भूपट्टा की जो उत्तरेतला भूपट्टा म्हणजे गंगेच्या खोऱ्यातला पट्टा हा एक वेगळ्या पद्धतीची जमिनीची उपलब्ध असलेला पट्टा होता आणि त्या पट्टा त्या जमीन दान देण्याची प्रथा आपल्याला मुक्ता काळामध्ये सुरू झालेली आपल्याला दिसू शकते परंतु त्यांनी तात्कालिक गोष्टींसाठी सुरू केलेली दानप्रथा म्हणजे जमीन दानाची प्रथा ही नंतरच्या काळात एक रिवाज होऊन गेली आणि प्रत्येक राजानंतरच्या काळात जो जो येत होता त्यांनी जमीन दान देण्यास सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे या धड्यामधून आपण या जमीन दानाच्या संदर्भातले काही महत्त्वाचे पैलू की जे अर्थव्यवस्थेला पूरक ठरले किंवा मारक ठरले या संदर्भातली चर्चा आपल्याला आपण या संदर्भातले जे विविध अंग आहेत पैलू आहेत त्याचा उलगडा आपल्याला हा भागा समजून घेताना होतो. त्याचबरोबर एक महत्त्वाचं अजून दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे म्हणजे इतर शहरं जी होती ओके शहरं आणि इतर जे शहरी केंद्र सिटी स्टेट्स म्हणून उदयाला आली होती त्याच्यामध्ये नेमकी घट कशी झाली काय झाली त्याची नेमकी प्रक्रिया काय होती मुळात ती वाढ कशामुळे झाली किंवा वाढीची कारणं काय हा एक बिंदू चर्चेचा किंवा त्याच्यामुळे तो एक उमगेल आणि नेमकं त्यामध्ये घट कशामुळे झाली याचं सुद्धा आपल्याला आकलन हा धडा जर नीट समजून घेतला तर होईल त्यामुळे इसवी सन 6व्या शतकापासून 9व्या शतकापर्यंत खरं तर आपल्याला व्यापार उद्योगांमध्ये झालेली घट ही नंतरच्या काळामध्ये 10व्या शतकापासून त्याचं पुनरुज्जीवन झालेलं आपल्याला दिसून त्यामुळे 1000 शतकापासून किंवा 10व्या शतकापासून याच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया समजून घेणं हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपलं त्या करण्याचं आहे. त्याचबरोबर मध्ययुगीन कालखंडातील शहरीकरणाची प्रक्रिया म्हणजे खरं तर मध्ययुगीन कालखंडाची पार्श्वभूमीवर शहरीकरणाची प्रक्रिया समजून घेणं हे एक सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे कारण शहराचा व्यापाराचा उद्यमाचा उदयास्ताच्या नंतर पुन्हा जो एक उदय 10व्या शतकानंतर झालेला आहे त्यानंतर विशेषतः आपल्याला आपण ज्या रूढार्थाने आपल्याला जे माहिती त्यानुसार आपण असं म्हणतो की या शतकापासून किंवा या गोष्टींच्या या राजाच्या परकीय आक्रमणामुळे भारतामध्ये वेगळ्या पद्धतीचं पुनरुज्जीवन किंवा वेगळ्या पद्धतीचा राजकीय इतिहास सुरू झाला की जो मध्ययुगीन कालखंड म्हणून गणला गेला. त्यामुळे शहरीकरणाची नेमकी प्रक्रिया किंवा ही जी काय पार्श्वभूमी आहे ती आपण या मध्ययुगीन कालखंडाची पार्श्वभूमी आणि त्या मध्ययुगीन कालखंडाची पार्श्वभूमी समजून घेताना जे एक समाजामध्ये झालेलं संक्रमण आहे त्या संक्रमणाच्या संदर्भातलं स्थित्यंतराच्या संदर्भातलं सुद्धा एक भाष्य आपल्याला याच्यात करणं अपेक्षित आहे. त्यामुळे ही सगळी महत्त्वाची उद्दिष्ट समजून घेतल्याच्या नंतर आपण मुळात हा जो काय पूर्ण प्लॉट्स आहे म्हणजे इतिहासाच्या संदर्भातला तो गुप्ता आणि पोस्ट गुप्ताच्या किंवा गुप्त आणि उत्तरोत्तर कालखंडाच्या मर्यादेमध्ये समजून घेतो. आणि आपल्याला खरं तर असं दिसून आलं की प्राचीन काळामध्ये किंवा प्राचीन भारतामध्ये जेव्हा गुप्ता काळाचा संपुष्टात आला किंवा जेव्हा गुप्ता साम्राज्याचा लय झाला त्यानंतर एक वेगळ्या पद्धतीच्या आर्थिक घडामोडी आणि वेगळ्या पद्धतीच्या गोष्टींचा सुद्धा लय होताना आपल्याला दिसतो आणि त्याच पद्धतीने काही शहरं आणि व्यापाराच्या संदर्भात वाढ होताना सुद्धा दिसते. त्यामुळे अशा विसंगत परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला गुप्तोत्तर साम्राज्याच्या कालखंडावर प्रकाशित होत टाकता येतो.
त्या भारतीय इतिहासातील प्राचीन काळ खरं तर या प्रक्रियेनंतर म्हणजे शहरीकरणाच्या आणि वाणिज्याच्या प्रक्रियेनंतर संपुष्टात आल्याचे दाखले महत्वाचे इतिहासकार देतात. त्यामुळे हा जो टप्पा आहे म्हणजे प्राचीन भारतीय इतिहासाला समजून घेताना त्या प्रक्रियेतला हा शेवटचा टप्पा आहे शहरीकरणाचा आणि व्यापाराचा. कारण जसं आपण अगोदर म्हटलं की ही सगळी प्रक्रिया ही मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात त्या मध्ययुगीन कालखंडाची भूमी म्हणून सुद्धा आपण गणतोय किंवा समजतोय. याचाच अर्थ प्राचीन भारतीय कालखंड संपुष्टात येऊन मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला नंतरच्या काळामध्ये किंवा या दरम्यान सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे शहरीकरण आणि वाणिज्य व्यापार याचा जो लागेबांधे आहे किंवा या संकल्पनांचा धागा खरं तर या मोठ्या परिप्रेक्षकामध्ये सुद्धा आपल्याला बांधता येतो किंवा त्या परिप्रेक्षकामध्ये सुद्धा आपल्याला बघता येतं. प्रामुख्याने 6व्या शतकात 9वे शतक 6वे शतक 8वे शतक हा एक मोठा स्पॅन किंवा एक मोठा ऐतिहासिक कालखंड या दोन महत्वाच्या आर्थिक संकल्पना समजून घेताना गरजेचा आहे. तो म्हणजे त्या संकल्पना म्हणजे शहरीकरण आणि व्यापाराचं वाढ किंवा व्यापार. या प्रक्रियेमुळे जीवनाच्या विविध क्षेत्रांना आकार आलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे रूढार्थाने जुन्या ज्या काही सामाजिक राजकीय परंपरा होत्या त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आमूलाग्र जरी नसला तरी एक महत्वाचा बदल आपल्याला नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसतात. आणि अर्थव्यवस्थेमध्ये किंवा आर्थिक घटना आणि घडामोडींमध्ये झालेले बदल हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुद्धा नंतरच्या काळात होतात. त्यामुळे विविध क्षेत्रांना या व्यापार आणि शहराच्या उदयास्त या प्रक्रियेचा लाभ झाला, काही दुष्परिणाम सुद्धा झाले, परंतु एक वेगळ्या पद्धतीच्या नवीन क्षेत्र सुद्धा आकाराला आपल्याला आलेले दिसते. त्यामुळे खरं तर म्हणून तर यामध्ये जे काही व्यापार आणि शहरीकरणामध्ये जे आर्थिक बदल झाले त्या बदलांवर चर्चा करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्या संदर्भामध्ये खरं तर शहरीकरणाची ढोबळ व्याख्या आपण आपल्या दीर्घ प्रस्तावनेमध्ये घेतलेलीच आहे. परंतु तरी सुद्धा व्यापार हा नीट असा समजून घेण्यासाठी म्हणजे प्राचीन भारतीय व्यापाराची संकल्पना समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला काही गोष्टी त्या 2-3 मुद्द्यांचं भर त्यामध्ये घालायला लागणार आहे. त्यामुळे शहरीकरण आणि व्यापार खरं तर याचा एक घनिष्ठ संबंध आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजे एखाद्या ग्रामीण भागांमध्ये तुरळक व्यापारी हालचाली जरी असल्या किंवा व्यापार जरी असला तरी ते ग्रामीण भाग हा त्या तुरळक हालचालींसाठीच ओळखला जातो. किंवा ग्रामीण भारताचं किंवा ग्रामीण भागाचं रूपांतर त्या व्यापारी हस्तक्षेपांमुळे त्या व्यापारी संकल्पनांमुळे आपल्याला ते मोठं झालेलं दिसतं आणि ग्रामीण भागाचं रूपांतर हे शहरी भागामध्ये झालेलं दिसतं. जर समजा व्यापार हा केंद्रबिंदू झाला कुठल्याही ग्रामरचनेचा तर. कारण व्यापारासोबतच्या इतर अनेक सोयीसुविधा, मजूर, त्यांचा राहण्याची व्यवस्था, त्याला सहाय्यभूत ठरणारे इतर घटक या सगळ्यांची एक वेगळ्या पद्धतीची वसाहत उभी राहत एक वेगळ्या पद्धतीची लोकसंख्या सुद्धा घनतेच्या दृष्टिकोनातून किंवा घनतेच्या दिशेने वाढीस लागताना आपल्याला दिसते. त्यामुळे व्यापाराच्या संकल्पनेमधूनच परिकल्पनेमधूनच शहरीकरणाची वाढ सुद्धा शहरीकरणाचा उदय सुद्धा आपल्याला नोंदवता येतो. त्यामुळे व्यापार आणि शहरांचा म्हणजे प्राचीन भारताच्या संदर्भात मध्ये अत्यंत घनिष्ठ असा संबंध दिसून येतो आणि ज्या काही वाणिज्यविषयक सिद्धांत आहेत त्यामध्ये तर हा अत्यंत स्पष्टपणे खरं तर वाणिज्यविषयक सिद्धांत हे आधुनिक कार्यकाळाशी संबंधित असला तरी सुद्धा त्यामुळे आधुनिक काळामध्ये सुद्धा व्यापार आणि शहरीकरणाचा जो घनिष्ठ संबंध दिसतो त्याचाच उलगडा करता प्राचीन भारताच्या या कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला होताना दिसतो. त्यामुळे रूढार्थाने व्यापार म्हणजे वस्तू आणि सेवा किंवा खरेदी विक्रीची व्यावसायिक देवाणघेवाण या म्हणजे अशा पद्धतीने व्यापाराची म्हणजे व्यापार म्हणजे काय याची व्याख्या करता येणे अपेक्षित आहे. आता व्यापाराची ही जी काही व्याख्या आहे की त्यामध्ये वस्तूंची देवाणघेवाण होते की जी विक्री
विक्रीतून तो देवाणघेवाणाची किंवा विक्रीमधून ती व्यावसायिक देवाणघेवाण आपल्याला होताना दिसते. त्यामध्ये त्याला सहाय्यभूत ठरणारे किंवा त्याला व्याख्यांकित करणारे किंवा त्याच्या संदर्भातले इतर घटक सुद्धा महत्वाचे ठरतात, की ज्यामध्ये म्हणजे व्यापार हा सफल करण्यामध्ये इतर महत्वाचे घटक सुद्धा कारणीभूत ठरतात. त्यामध्ये वाहतूक आहे, त्यामध्ये सुरक्षितता आहे, त्यामध्ये सुरक्षित आहे, त्यामध्ये देवाणघेवाण आहे आणि वाहतूक, सुरक्षितता, सुरक्षा, देवाणघेवाण, नमुना या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला व्यापार आणि या सगळ्या 4 महत्वाच्या बिंदूंमध्ये एक आंतरसंबंध असलेला दिसून येतो. आणि त्याचमुळे एक वेगळ्या पद्धतीचा कारागिरांचा वर्ग सुद्धा उभा राहताना आपल्याला दिसतो. ओके, की जो व्यापार आणि शहरीकरणाशी संबंधित, म्हणजे तो प्राचीन भारताच्या व्यापार आणि शहरीकरणाशी संबंधित सुद्धा होता. म्हणजे की ज्यामध्ये जो व्यापारी वर्ग आहे, की ज्यामध्ये शेतकरी वर्ग आहे, कारागीर आहे, आर्टिझन्स आहेत, या सगळ्यांचे हितसंबंध व्यापार आणि व्यापारीशी केंद्राशी संबंधित गुंतलेले आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे हा एक जो काही महत्वाचा चे घटक आहेत, की ज्याचे आंतरसंबंध आपल्याला दिसतात आणि ते आंतरसंबंध सुद्धा आपल्याला शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये एक वेगळ्या पद्धतीची भर घालताना आपल्याला दिसून येतात. ओके, त्यामुळे व्यापारी म्हणजे प्राचीन भारतातील व्यापाराची संकल्पना आणि शहरीकरणाच्या संकल्पनामध्ये सुद्धा आपल्याला वस्तू आणि सेवा खरेदीची व्यावसायिक देवाणघेवाण, त्याच्या विक्रीची व्यावसायिक देवाणघेवाण या व्याख्येवर विसंबून राहता येतं. आणि त्याच पद्धतीने प्राचीन भारतामध्ये सुद्धा वाहतूक, सुरक्षितता, सुरक्षा आणि देवाणघेवाणीच्या संदर्भातले जे काय व्यवहार होते त्याच्या संदर्भात आपल्याला या गोष्टी दिसून येतात. त्याच पद्धतीने या व्यापार आणि शहरांच्या केंद्रांच्या उदयामुळे आपल्याला शेतकरी, कारागीर आणि शेतकरी, कारागीर आणि व्यापाऱ्या या एक वेगळ्या पद्धतीचा वर्ग उदयाला आलेला दिसून येतो. ओके, आणि त्यामुळे प्राचीन भारताचा हा टप्पा समजून घेताना या 3-4 महत्वाच्या बिंदूंकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण हे सगळे बिंदू ज्याची चर्चा करणं अपेक्षित आहे, ते सगळे इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. आणि व्यापाराच्या या प्रक्रियेतूनच शहरीकरणाची वाढ आपल्याला होताना दिसते. आणि त्या शहरीकरणाच्या वाढीतून म्हणजे प्राचीन भारताच्या संदर्भात शहरीकरणाची जी वाढ होते त्याच्यातून वेगवेगळ्या सामाजिक प्रक्रियांचा सुद्धा उदय होताना आपल्याला दिसून येतो. ओके, कारण एक वेगळ्या पद्धतीच्या सामाजिक रचना नंतरच्या काळात, गुप्तोत्तर कालखंडाच्या काळात दिसून येतात आणि काही विशिष्ट पद्धतीने ज्या जुन्या संरचना होत्या त्या एका नवीन पद्धतीच्या नवीन स्वरूपामध्ये रूपांतरित होताना दिसतात. म्हणजे गुप्त कालखंडापर्यंत ज्या श्रेणी अशी जी व्यवस्था होती सामाजिक संरचनेमधली, त्याचं रूपांतर आपल्याला हळूहळू म्हणजे क्लासिफिकेशन, म्हणजे लेबरचं क्लासिफिकेशन जे होतं, वर्गीकरण जे होतं कारागिराचं, की जे श्रेणी म्हणून ओळखलं गेलं होतं, त्याचं रूपांतर आपल्याला हळूहळू जाती व्यवस्थेमध्ये सुद्धा दिसायला लागतं. म्हणजे श्रेणींचं रूपांतर या वेगवेगळ्या आर्टिझन्स कास्ट किंवा कारागीर असलेल्या जातींमध्ये त्याचं रूपांतर, त्या श्रेणी व्यवस्थेचं रूपांतर होताना दिसतं. त्यामुळे म्हणून म्हटलं व्यापारी, शेतकरी आणि कारागीर याचे आंतरसंबंध शहरीकरणाशी आहेत आणि हे एक महत्वाचे प्लेयर सुद्धा आहेत शहरीकरणाची आणि व्यापाराची प्रक्रिया प्राचीन भारताच्या संदर्भात समजून घेण्याच्या दृष्टीने. त्यामुळे श्रेणींचं रूपांतर आपल्याला जाती व्यवस्थेमध्ये होतं आणि जुन्या काळांमध्ये जी निगम व्यवस्था होती त्या निगम व्यवस्थेमुळे ती निगम व्यवस्थेचं रूपांतर सुद्धा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीच्या ग्रामीण समाज रचनेच्या संदर्भात उभं राहताना दिसतं. कारण ग्रामीण भाग हा पूर्णपणे गुप्त कालखंडाने सुरू केलेल्या लँड ग्रँट्स किंवा जमीन दानाच्या प्रक्रियेमुळे आणि इतर अन्य कारणांमुळे ग्रामीण भागातल्या सामाजिक संरचना बदलताना दिसतात आणि निगमांचं रूपांतर आपल्याला खेड्यांमध्ये होताना दिसतं. म्हणजे त्याची सुरुवात आपल्याला या टप्प्यामध्ये होताना दिसते. त्यामुळे जो खेड हा भारताच्या सामाजिक रचनेचा जो एकक तयार होतो तो खरं तर या शहरीकरणाच्या आणि इतर व्यापारी प्रक्रियाच्या घुसळणीमधून उभा राहताना आपल्याला दिसतो. ओके, त्याचबरोबर काही सामाजिक उत्पादनं म्हणून सुद्धा उभी राहतात. ओके,
काही सामाजिक प्रणाल्या उभ्या राहतात, काही विशिष्ट पद्धतीच्या कामं, काही विशिष्ट आर्थिक संरचना या सगळ्या नवीन पद्धतीच्या उत्पादन व्यवस्थेच्या संदर्भात उभ्या राहताना आपल्याला दिसतात. त्यामुळे आर्टिझन्स कास्ट नावाचं एक प्रकरण किंवा कारागीर जातींचा उगम आपल्याला होतो. म्हणजे जे काही श्रेणी ठरलेल्या होत्या त्या हळूहळू श्रेणी बद्ध होताना दिसतात. श्रेणी हा समूहबद्ध होताना आपल्याला या प्रक्रियेमध्ये सुद्धा दिसतात, की हा खरं तर त्या काळाच्या संदर्भातला शहरीकरण आणि व्यापाराच्या संदर्भातल्या सामाजिक प्रक्रियेचा भाग म्हणून बघता येऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या बिंदूंच्या नंतर एक जो महत्त्वाचा गाभा आहे किंवा भाग आहे तो आहे आर्थिक बदल. ओके, म्हणजे शहर व्यापार आणि वाणिज्य हे समजून घेताना आपल्याला काही महत्त्वाचे आर्थिक बदल या टप्प्यांमध्ये किंवा या काळाच्या संदर्भात दिसून येतात. नक्की. आणि त्यामुळे पुन्हा आपल्याला गुप्त कालखंडाच्या संदर्भामध्ये याची चर्चा करणं अपेक्षित आहे. त्यामुळे हा संपूर्ण कालखंड हा गुप्ताच्या नंतरचा कालखंड म्हणून ओळखताना किंवा ओळखला जातो, की या कालखंडामध्ये म्हणजे गुप्तोत्तर कालखंडामध्ये हळूहळू समाजाची जी अवस्था आहे, आर्थिक अर्थव्यवस्था ही हळूहळू कृषी केंद्रित होताना दिसते. ओके. कारण ज्या पद्धतीच्या जमिनींचे व्यवहार, ज्या 12 पद्धतीचे कालखंड आपण या अगोदर बघितले होते, त्या कालखंडामुळे सुद्धा ओके, त्या कालखंडामध्ये मुळे सुद्धा आपल्याला त्या कालखंडामुळे सुद्धा आपल्याला शेती केंद्रित अर्थव्यवस्था असावी अशा पद्धतीने निष्कर्ष काढता येतात. एक महत्त्वाचा मुद्दा जो यातला मिसिंग आहे, की जो 6व्या शतकापूर्वीचा व्यापार हा खरं तर कसा होत होता. त्यामुळे 6व्या शतकापूर्वीचा व्यापार हा चीन, भारतीय उपखंड जो होता, चीनचा जो व्यापार होता, तो चीनचा आणि भूमध्य समुद्राचा जो व्यापार आढळतो, तो भारतीय उपखंडाच्या मार्गातून जाताना आपल्याला दिसून येतो. काही ठिकाणी तो युरेशियन मार्गात सुद्धा तो व्यापार होताना दिसतो. कधी? 6व्या शतकापूर्वीच्या. त्यामुळे या काळातला जो व्यापार आहे, त्याच्या अगोदरचं जे प्रारूप आहे, ते प्रारूप हे खरं तर आंतरराष्ट्रीय संदर्भातलं प्रारूप आहे. कारण त्या काळामध्ये चीन, मध्यपूर्व किंवा भूमध्य समुद्रातला प्रदेश, युरोपमध्ये असलेल्या बेन्झंटाईन साम्राज्याचे संदर्भ आपल्या आणि त्याच्या संदर्भातला असलेला युरेशियन व्यापार, युरेशियन मार्गातून व्यापार. कारण हा सगळा जो प्रदेश आहे त्याच्यातून ज्या वस्तू युरोपमध्ये जात होत्या, त्यामुळे विविध सागरी व्यापारी सिल्क रोड याची निर्मिती आपल्याला इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा आढळते. त्यामुळे सिल्क रोड हा खरं तर संपूर्ण मध्य आशियाला च्या संदर्भात तो पादाग्र म्हणजे मध्य एशियाचा हा सगळा भूभाग सिल्क रोडने व्यापलेला जातो. त्याचबरोबर बेन्झंटाईन आणि युरोप या संदर्भात सुद्धा चीन आणि या म्हणजे भारताच्या संदर्भातले हे जे काही साम्राज्य या काळामध्ये ते त्यांचा व्यापार आपल्याला दिसून येतो. परंतु या काळामध्ये जो काही व्यापार झाला, तो व्यापारच्या प्रमुख घटक जरी काही उत्पादित वस्तू, मसाल्याचे पदार्थ, महत्त्वाचे हस्तितंत्र, माणिक, मोती आणि इतर गरजेच्या वस्तू जरी असल्या, तरी सुद्धा या व्यापाराच्या संदर्भामध्ये एक स्थलांतर झालं आणि ते स्थलांतर खरं तर कल्पना, संकल्पना आणि विचारांचं स्थलांतर सुद्धा घडलं गेलं होतं. त्यामुळे या सगळ्या महत्त्वाच्या जागतिक व्यापारी केंद्रांमुळे सुद्धा भारताच्या या संदर्भातला किंवा भारताचा हा भूभाग एक वेगळ्या पद्धतीने केंद्र म्हणून उभा राहताना आपल्याला दिसतात. कारण या सगळ्या प्रवाशांनी त्या काळातले जे काही व्यापारी खलाशी होते, त्यांनी भारतावरला मध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणात प्रवास केलेला आहे. परंतु इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या नंतर जेव्हा बेन्झंटाईन साम्राज्याचं होताना आपल्याला दिसतं, त्या काळानंतर जागतिक व्यापाराच्या संदर्भातल्या परिकल्पना आणि संरचना पूर्णपणे बदलताना आपल्याला दिसतात. त्यामुळे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये जो इंडो रोमन व्यापार होत होता, त्या इंडो रोमन व्यापाराचे जे एक अत्यंत महत्त्वाचे दिवस होते, त्यामध्ये एक घट होताना आपल्याला नंतरच्या काळामध्ये 6व्या शतकाच्या नंतर म्हणजे गुप्तोत्तर काळाच्या नंतर होताना दिसते. त्यामुळे ही एक महत्त्वाची कारणं आहेत, की या काळामध्ये गुप्तोत्तर कालखंडामध्ये व्यापार आणि शहरीकरणाला
वेग आला किंवा काही शहरीकरणाचा आणि व्यापारामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते. कारण जोपर्यंत रोमन साम्राज्य किंवा बॅझंटाईन साम्राज्य होतं, तोपर्यंतला त्या त्या प्रदेशाशी असलेला जो भारताचा व्यापार होता, तो इंडो रोमन व्यापार म्हणून ओळखला जात होता. तो नंतर कमी झाला. त्याचबरोबर नवीन पद्धतीचे प्लेयर सुद्धा या सगळ्या व्यापारी मार्गावर आले, की जे विशेषतः अरब. सो त्यामुळे या सगळ्या संपूर्ण महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर अरबांनी आपली मक्तेदारी स्थापित करायला सुरुवात केली होती जवळजवळ 6व्या शतकामध्ये. त्यामध्ये खरं तर लाल समुद्र, अरबी समुद्र हे सगळे एक नवीन पद्धतीचे व्यापारी केंद्र किंवा व्यापारी मार्ग अरबांनी धुंडाळले, अरबांनी त्याच्यावर कब्जा केला, मक्तेदारी केली. परंतु तरी सुद्धा काही व्यापारी केंद्रांचं एक जागतिक चतुष्कोण किंवा चतुर्भुज आपल्याला दिसून येतो, ज्यामध्ये तुर्कस्तान होता, तिबेट होता, अरब होता आणि चीन होता. अरब, तुर्कस्तान, चीन आणि तिबेट या सगळ्या पट्ट्यामध्ये हा त्या काळात इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये हा व्यापाराचा चतुर्भुज किंवा चतुष्कोण म्हणून उभा राहताना आपल्याला दिसतो. आणि तो प्रामुख्याने इसवी सन म्हणजे 650 ते 750 या कार्यकाळामध्ये आपल्याला दिसतो. त्यामुळे अरबांनी या पट्ट्यावर मक्तेदारी उपस्थित केल्यानंतर बॅझंटाईनचं या भूप्रदेशाशी असलेले संबंध कमी झाले, म्हणून इंडो रोमन व्यापार कमी झाला. त्यामुळे नवीन पद्धतीच्या मार्गांची सुद्धा गरज तयार झाली, की ज्याच्यातून आसाम, बर्मा, सिक्कीम या मार्गांद्वारे संभाव्य व्यापार घडत होता किंवा घडायला जात होता. त्यामुळे हा एक महत्त्वाचा टप्पा आपल्याला होता. आणि नंतरच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये एक महत्त्वाचे बदल झाले, कारण एका बाजूला इंडो रोमन व्यापार कमी झाला. या सगळ्या व्यापाराचा चतुष्कोन जो तयार झाला, त्या चतुष्कोनाच्या संदर्भात अरबांची मक्तेदारी काही व्यापारी मार्गांवर, विशेषतः लाल समुद्र आणि अरबी समुद्र याच्यावर तयार झाली. त्यामुळे या सगळ्या संदर्भाच्या नंतर आपल्याला हळूहळू या टप्प्यामध्ये व्यापार आणि शहरीकरणाची मध्ये घट होताना दिसते. आणि हा संपूर्ण कालखंड हा उत्तरोत्तर कालखंडाच्या आर्थिक संरचनेतला बदल म्हणून गणला जातो. या काळामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी अर्थव्यवस्था होती, त्यामुळे प्रामुख्याने जमीन ही महसुलाचं साधन होते. ओके. परंतु गुप्तांनी ज्या काही जमीन दान देण्याच्या प्रणाली, ज्याला इंग्लिशमध्ये लँड ग्रँट्स म्हणतात, ती सुरू केली होती. त्याचा सुद्धा एक महत्त्वाचा दुष्परिणाम आपल्याला या काळामध्ये होताना दिसतो. कारण म्हणजे बदल काय होत होते, की सुरुवातीला गुप्तांनी जी सुरू केलेली जी काही चालीरीत होती लँड ग्रँटची, विशेषतः ब्राह्मण प्रिस्ट म्हणजे ब्राह्मण पुरोहितांना, काही मोनॅस्ट्रीज किंवा बौद्धांच्या मोनॅस्ट्रीज किंवा विहारकांना आणि काही सामान्य नागरिकांना जमीन दानाची जी प्रक्रिया होती सुरुवातीला, ती फक्त ते जमिनीचे मालक किंवा जमीन त्यांच्याकडे होती. पण नंतरच्या काळामध्ये, उत्तरोत्तर काळामध्ये ती चालीरीती सुरूच राहिली. परंतु जी जमीन दान केलेली आहे, त्या जमीन दानाच्या नंतर त्या जमिनीवरचा महसूल किंवा कर गोळा करण्याचा अधिकार ज्यांना ती जमीन दान झाली त्यांच्याकडे आला. आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा स्थित्यंतर किंवा आर्थिक बदल या दान पद्धतीमध्ये झालेला आपल्याला दिसतो. ओके. म्हणजे सुरुवातीला फक्त जमीन दान दिली जायची आणि त्या जमिनीवरचे इतर कर हा राज्यव्यवस्थाच किंवा गुप्त साम्राज्याकडेच जायचा. पण नंतरच्या काळामध्ये ज्या ब्राह्मण पुरोहिताला, ज्या मोनॅस्ट्रीजला किंवा इतर कुणाला ती जमीन दान केली, त्या माणसाला त्या जमिनीवर टॅक्स लावण्याचा, त्याचा टॅक्स गोळा करण्याचा अधिकार सुद्धा आला. त्याचबरोबर त्या जमिनीवरच्या खाणी, खनिज, इतर नैसर्गिक जी साधन संपत्ती होती, त्या सगळ्या संपत्तीवर प्रभुत्व ज्याला ती जमीन दान झालेली आहे त्या माणसाचं किंवा त्या व्यक्तीचं किंवा त्या समूहाचं तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. अजून एक महत्त्वाचे विशेषाधिकार की जे खरं तर या व्यापार आणि शहरीकरणावर परिणाम करणारे ठरले, ज्याची चर्चा करणं अपेक्षित होते, की या सगळ्या दान केलेल्या जमिनी ह्या सैनिकी किंवा राजेशाही हस्तक्षेपापासून मुक्त राहिल्या. म्हणजे सैनिक त्या भागामध्ये हवा तर म्हणजे त्याची ऑटोनॉमी कमी, स्वायत्ता कमी झाली. राजेशाही त्यामध्ये काही हस्तक्षेप करत नव्हती. अशा पद्धतीच्या एक वेगळ्या संरचना या खरं तर उत्तरोत्तर कालखंडामध्ये उभ्या राहताना आपल्याला दिसून येतात. जसं की मौर्य अंतर्गत खरं तर जमिनीचे व्यवहार किंवा कुठलेही व्यवहार, चलन व्यवहार, विशेषतः अधिकाऱ्यांचे पगार
किंवा असं काही वेतन असेल तर ते रोखींमध्ये केल्या जाण्याच्या प्रक्रिया मौर्य अंतर्गत किंवा मौर्य कालखंडात होत्या. परंतु गुप्तोत्तर कालखंडामध्ये जमिनीचे किंवा कुठल्याही वेतन हे रोखीमध्ये न होता जमिनी दान करणे, त्याच्या जाहिरी देणे, अशा पद्धतीच्या जे जमिनी देऊन त्यांचं वेतन फेडणे, अशा पद्धतीच्या परंपरा सुरू होत गेल्या. आणि त्यामुळे आता हे जे काही दान आहे ते हळू-हळू म्हणजे हे अशा पद्धतीने अनुदान याने एक वेगळ्या पद्धतीचं चित्र किंवा एक वेगळ्या पद्धतीचा आकार घ्यायला आपल्याला उभं राहिलं. त्याच्यामुळे झालं काय, की जमिनी दान केल्यामुळे किंवा वेतनामुळे जहागिरी वेतनाच्या बदल्यात जहागिरी जमीन मिळाल्या असल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा सरंजामदाराचा वर्ग किंवा सामंतशहांचा वर्ग उभा राहायला सुरुवात झाली, की जो वर्ग खरं तर त्या भूभागाचा किंवा ग्रामरचनेचा अत्यंत प्रमुख वर्ग म्हणून अ, अ, उदयास आला. त्यामुळे खरं या प्रक्रियेमुळे स्वयंपूर्ण पण बंदिस्त गावाच्या रचना उभ्या राहताना आपल्याला या कालखंडामध्ये दिसतात. त्यामुळे हे समुदाय म्हणजे समुदाय म्हणून उभे राहिले, ग्रामीण भाग म्हणून उभे राहिला किंवा गाव त्याच्यातून उभं राहताना दिसत येत होतं. कारण लँडलॉर्ड सरंजामदार हा जो नंतरच्या काळात कुठल्याही गावाचा प्रमुख बनला होता. त्यामुळे अशा पद्धतीने या सगळ्या 2-3 महत्त्वाच्या प्रक्रियेमुळे किंवा धोरणामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जलद पद्धतीने अर्थव्यवस्थेचं ग्रामीणीकरण होताना आपल्याला दिसून येतं. आणि हे सगळे घटक की ज्याच्यामुळे शहरीकरणाची शहरीकरणामध्ये घट झालेली दिसून येते. कारण एक वेगळ्या पद्धतीच्या ग्रामीण रचना या दान प्रक्रियेतून, त्या जमीन दानाच्या प्रक्रियेतून उभ्या राहत होत्या, की ज्याच्यातून एक सरंजामकाराचा वर्ग की जो आतापर्यंत अस्तित्वात नव्हता. आतापर्यंत फक्त व्यापारी, शेतकरी आणि कारागीर जातींचे वर्ग अस्तित्वात होते. परंतु या प्रक्रियेतून वेगळ्या पद्धतीचा सरंजामदाराचा वर्ग सुद्धा उभा राहिला आणि ह्या सगळ्यांचा परिणाम या अर्थव्यवस्थेचं जलद गतीने ग्रामीणीकरण होण्याला झालं. ओके. आणि त्या ग्रामीणीकरणामुळे अंतर्गत आणि बाह्य व्यापाराला एक मोठा फटका बसलेला आपल्याला दिसून येतो. तिकडे बेन्झंटाईन साम्राज्य लयास गेल्याच्या नंतर जो इंडो युरोपियन व्यापार होता किंवा ते त्याच्यातून किंवा रोमन साम्राज्याकडून इकडे भारताकडे येणारी जी काही सोन्याची नाणी होती ती पण बंद झालेली आपल्याला दिसून येते. आणि दुसऱ्या बाजूला एक महत्वाचं राजकीय आव्हान आपल्याला उभं राहताना दिसतं, ते होतं हुणांचं. म्हणजे हुणांचं आक्रमण या काळामध्ये एक तिथल्या राज्यकर्त्यांची एक डोकेदुखी म्हणूनच उभी राहताना आपल्याला दिसत होती. ओके. त्यामुळे एका बाजूला म्हणजे या सगळ्या पटलावर या कालखंडामध्ये जो काही आर्थिक बदल होत होता तो समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे गुप्ता कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंडामध्ये प्रामुख्याने ही स्थित्यंतर होताना आपल्याला दिसतात. म्हणजे अगोदरच्या काळामध्ये दानस्तुती किंवा दान देण्याच्या प्रक्रियाला एक शुद्ध असं धार्मिक वलय तयार झालं. नंतरच्या काळामध्ये प्रमुख काही घटकांना जमिनी दान देण्यात आलं. परंतु अगोदरच्या काळामध्ये म्हणजे गुप्ताच्या अगोदरच्या काळामध्ये दान दिलेल्या जमिनीवर सुद्धा कर आकारण्याचा अधिकार राज्यव्यवस्थेने स्वतःकडे दाखवून ठेवलेला होता, की जो नंतरच्या काळामध्ये त्याच्यावरचा हक्क राज्यव्यवस्था सोडताना आपल्याला दिसते. आणि ज्याला ती जमीन दान दिलेली आहे तो माणूस तिथले अधिकार उपभोगताना दिसतो. म्हणजे ते अधिकार करांचे सुद्धा आहेत, महसुलाचे आहेत. याच्यामुळे भांडवलाचा संशय किंवा जो काय महसूल उभा राहतो त्याचा संशय त्या माणसाकडे होत गेल्याच्या प्रक्रियेतून आपल्याला सरंजामदार असा एक अत्यंत प्रभावशाली आणि प्रबळ असा ग्रामीण रचनेमधला एक महत्वाचा वर्ग उभा राहताना आपल्याला या काळात दिसतो. आणि दुसरा फायदा काय झालेला होता राज्यव्यवस्थेच्या धोरणामुळे, की या भूभागावरचा जो अधिकार आहे पूर्णपणे तर दिलाच, परंतु खाणी आणि खनिज आणि इतर नैसर्गिक संसाधनांचा अधिकार सुद्धा देऊन टाकलेला होता. त्याचबरोबर सैनिकी हस्तक्षेप तिथे होणार नाही याची ग्वाही राज्यव्यवस्थेने ज्याला कुणाला जमीन दान दिली त्याला दिली होती. त्याचबरोबर राजेशाही कुठलाही हस्तक्षेप त्या भूप्रदेशामध्ये करणार नाही आणि यामुळे एक वेगळी स्वायत्तता म्हणजे अगोदरच्या काळामध्ये जे काही राजकीय चिमटम्स या राजकीय घराणी उदयास आली होती तशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने सरंजामदार असा एक वेगळा आर्थिक वर्ग की जो जो आर्थिकदृष्ट्या अत्यंत मजबूत म्हणून नंतरच्या काळात ग्रामरचनेमध्ये गणला गेला. अशा पद्धतीचा उदय झाल्यामुळे व्यापारामध्ये घट झाली, शहरीकरणाची वाढ कमी झाली आणि ग्रामीण भाग हा वाढीस लागला.
याला इतिहासकारांनी खरं तर अर्थव्यवस्थेचं ग्रामीणीकरण होताना दिसतं. कारण अर्थव्यवस्थेचे जे महत्त्वाचे घटक किंवा युनिट्स होते ते पुढे जाऊन हे ग्रामीण हा एक महत्त्वाचा युनिट बनलेला आपल्याला दिसून येतो. आणि या ग्रामीणीकरणामुळे अंतर्गत आणि बाह्य व्यापाराला मोठा फटका आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीने हुणांच्या आक्रमणाच्या नंतर खरं तर गुप्त साम्राज्य स्कंदगुप्ताच्या पूर्णपणे लिहायला गेलं त्याचं विकेंद्रीकरण झालं. परंतु हुना या सगळ्या याच्यामध्ये जे राजकीय गोंधळ होताना दिसतात त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार आणि शहरीकरणाच्या संदर्भात घट होताना दिसून येते. त्यामुळे त्याचबरोबर राजकीय अधिकारांचं सुद्धा विकेंद्रीकरण या प्रक्रियेत आपल्याला उभं राहताना दिसतं. म्हणजे स्थानिक प्रमुख ग्रामीण भागाचा उभा राहताना आपल्याला दिसतो. जमीन धार्मिक जमीन अनुदान देण्याच्या प्रक्रिया ही सुद्धा एक वेगळी सत्तेचं केंद्र म्हणून आपल्याला उभं राहताना दिसतं. त्याचबरोबर या सगळ्यांमध्ये स्थानिक प्रमुख आणि धार्मिक जमीन अनुदान देण्याच्या प्रक्रियेमध्ये एक मध्यस्थ जो उभा राहिला म्हणजे शासन आणि किंवा ज्या जमिनी दान नाही आणि इतर ग्रामीण भाग आहे त्याच्या संदर्भातला कर आणि राजेशाहीच्या संदर्भातला जो महत्वाचा दुवा आहे तो दुवा किंवा मध्यस्थ म्हणून जमीनदारांचा उदय सुद्धा आपल्याला या काळामध्ये घडताना दिसतो. त्यामुळे या प्रक्रियेकडे जर आपण बघितलं तर आपल्याला म्हणजे विशेषतः आर एस शर्मा जे आहे त्या आर एस शर्मांचं असं म्हणणं आहे की ह्या जे लँड ग्रँटची जी पद्धत होती त्या लँड ग्रँटच्या पद्धतीमध्ये शहरीकरणाला आणि या व्यापाराला एक मोठी तडा गेलेला आहे. त्याचं स्थैर्य बिघडलेलं आहे. ओके. आणि असं आर एस शर्मांचं म्हणणं आहे. त्याला काउंटर वेगळ्या वेगळे इतिहासकार सुद्धा करतात. परंतु नंतरच्या काळामध्ये हा जो पॅच होता तो जवळजवळ 8व्या 9व्या शतकामध्ये आपल्याला हा घटीचा किंवा घसरणीचा कालखंड दिसतो. परंतु 10व्या 11व्या शतकानंतर एक वेगळ्या पद्धतीच्या आधुनिकीकरणाला किंवा वेगळ्या पद्धतीच्या व्यापारी आणि शहरीकरणाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. तर त्या संदर्भातलं भाष्य किंवा त्या संदर्भातल्या इतर घडामोडींची चर्चा आपण नंतर पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. इथे आपण थांबतो. धन्यवाद.